हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? मजेत ना? तर मी पण मजेत. तर आम्ही निघालेलो आहोत माऊच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी, बिकॉज आज माऊचा होता ॲन्युअल डे. ॲन्युअल डेसाठी निघालो आणि पोहोचलो तर बघितली सुंदर अशी एंट्री. खूप छान डेकोरेशन झालेलं होतं आणि आम्ही अशा प्रकारे एंट्री केली आणि आत पोहोचलो. बघतो तर पॅरेंट्सची तुफान अशी गर्दी झालेली होती, पण कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडासा वेळ होता. त्याआधी त्यांनी करून घेतलं प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली ती म्हणजे श्री गणेशाच्या सॉन्गने. श्री गणेशाचं सॉन्ग झालं फर्स्ट आणि त्या मुलांनी खूप छान प्रकारे श्री गणेशा गाण्यावर डान्स केला. खूप छान डान्स झाला आणि पॅरेंट्सनी त्यांना खूप छान अशा प्रकारे प्रतिसाद देत होते. मुलंही खूप एन्जॉय करत होते त्यांचं सॉन्ग. असं सर्व मुलांचा डान्स झाला आणि त्यांची थीम अशी होती विक्रम अँड बेताल. त्या रिलेटेडच सगळ्या मुलांचे सॉंग्स ऑर्गनाईज केले होते टीचर्सनी. आणि आम्ही ज्या वेळेची वाट पाहत होतो ती वेळ आता आलीच, ती म्हणजे माऊचा डान्स सुरू झाला आणि माऊ खूप सुंदर अशा प्रकारे डान्स करत होती आणि तिच्या क्लासमधले अदर मुलंही खूप छान डान्स करत होते. खरं सांगायचं म्हणजे मुलं डान्स खूप छान प्रकारे करतात, पण यामागचं स्ट्रगल जे असतं ते एका टीचरचं. त्यांच्या डान्स टीचरनी आणि त्यांच्या क्लास टीचरनी खूप छान अशा प्रकारे मुलांकडून ही डान्सची प्रॅक्टिस करून घेतली आणि मुलांनी ती स्टेजवर खूप छान त्याचं निर्माण केलं आणि मुलांनी खूप सुंदर डान्स केला आणि सगळ्याच पॅरेंटनी त्यांना खूप असा टाळ्यांचा प्रतिसाद दिला आणि मुलांना त्याप्रमाणे डान्स करण्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येत होती आणि ते डान्स करत होते. खरं सांगायचं तर प्रत्येक मुलामध्ये एक वेगळं टॅलेंट दडलेलं असतं, फक्त त्याला एक स्टेज निर्माण करून दिलं पाहिजे, ते पॅरेंट्स असो किंवा टीचर्स. ॲन्युअल डेचं फंक्शन संपलं आणि आम्ही निघालो डिनर करण्यासाठी. आमचं ठरलेलं ॲन्युअल डे संपला की आम्ही डिनर हे बाहेरच करतो. आम्ही हॉटेलमध्ये गेलो, छान अशा प्रकारे डिनर केलं आणि डिनरसोबत दिवसाचा शेवट केला. सो